की जो आत्मा बोलत गेला, जो आत्मा चालत गेला, ज्या आत्म्याचं उत्तरायणमध्ये अंत झाला, तो आत्मा मात्र ब्रह्मलोकाला जाऊन पोहोचतो. पण एखादा न जाणे अचानक ऍक्सिडेंट झाला, जबरदस्त हेड इंजुरी झाली, जो बेशुद्ध पडलेला आहे, त्याचा फक्त श्वास चालू आहे आणि नाडी चालू आहे, ह्या दोनच गोष्टी चालू आहे आणि 3-4 दिवस पडून राहिलेला आहे, त्याला काही कळत नाही. तुम्ही चिमटे काढलेले कळत नाही, सुई टोचलेलं कळत नाही. त्यावेळेला मात्र देहीचा जरी अग्नी आहे, त्या देहाचा अग्नी जेव्हा गेलेला असतो आणि चिखलासारखा देह पडलेला असतो, त्याला मात्र ब्रह्मलोक प्राप्त होत नाही. तो आत्मा चंद्रलोकापर्यंत जातो आणि चंद्रलोकापासून परत येतो आणि आपल्या कर्माप्रमाणे तो कर्म करत असतो. कसं? आगा कर्मे जे उरावे ते तेही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देह एका. मग ते फळ मनुष्य बरोबर घेऊन येत नाही आणि जाताना काहीच घेऊन जात नाही. मी आताशीच म्हटले तुम्हाला सर्वांना. पण मनुष्य एक गोष्ट मात्र घेऊन जातो बरं का, केलेलं कर्म सोबत घेऊन जातो आणि केलेलं पाप सोबत घेऊन जातो आणि केलेलं पुण्य सोबत घेऊन जातो. म्हणून केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे. मग आपलं कर्म घेऊन आपण जन्माला आलेलो. मग कर्म घेऊन जन्माला आल्यानंतर आपण दिसायला माणसं इथं आलेले सोडून म्हणजे वाईट मार्गाला जातात तिकडे. दिसायला जरी माणसासारखे असले तरी काही माणसं वागायला पशुसारखे असतात. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो का, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे
स्नेहाने सत्कर्माने वागल्यानंतर किंवा पुण्य संपादन केल्यानंतर नराचा नारायण बनतो. पण यानंच पशुसारखं वागलं की याला अधपतनाला जावं लागतं, नरकवासाला जावं लागतं. मग आपल्याला कळतंय म्हणून आपण इथं आलो, ज्यांना कळत नाही ते आले नाही. पण मला सांगायचंय, ज्या मातोश्री ज्या आईसाहेब गेलेल्या आहेत त्याला आपण मृत्यू म्हणतो. पण सरासरी संसारिक जीवाला वाटतं की माझा मृत्यू घरातच व्हावा. प्रत्येकाला वाटतं. आपल्याला काय वाटतं? माझा मुलगा जवळ असावा, माझी मुलगी जवळ असावी, माझी नातवंड जवळ असावीत, माझं अख्खं कुटुंब जवळ असावं. वासनेमुळं वाटतं. बालकांडामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज लिहितात, जरी घातला अर्ध जळी तरी स्त्री पुत्र न्याहाळी, नातवंडे आणारे मज जवळी ममते मिळी देहांत. हे आपलं मरण आहे. तसं साधू संतांना वाटत नाही. साधू संतांना वाटतं की माझं मरण कुठंतरी ज्या ठिकाणी कोणीच माझं नाही त्या ठिकाणी मला मृत्यू द्यावा. नवे नवे घरे जे तपस्वी साधू आहेत त्यांना वाटतं एखाद्या पर्वतावर किंवा एखाद्या वृक्षावर माझा मृत्यू व्हावा की ज्या ठिकाणी कुणीही नसावं. का तर माझा जो देह पडलेला आहे, जड आत्मा जो पडलेला आहे, त्या आत्म्याचा अंतकाळ नातेवाईक करतील. गेल्यानंतर काय म्हणतील? लवकर घराच्या बाहेर काढा. आणि सर्वजण रडतील. ते आम्हाला नकोय, साधू संत म्हणतात. हा देह जन्मल्यापासून आतापर्यंत परोपकारासाठी घालवला, तो जड देह सुद्धा आम्ही गेल्यानंतर परोपकारासाठी गेला पाहिजे. म्हणजे ह्या देहाचं मांस पशु पक्ष्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. याच्या इतका मोठा यज्ञ आमच्याकडून नाही, असं साधू संतांचं मत आहे. पण तुकोबाराय किंवा साधू संत ह्या मरणाला प्रवास म्हणतात. प्रवासी आहेत. आपण सर्वजण प्रवासी आहोत. आपला प्रवास कशावर अवलंबून नाही? तिकिटावर अवलंबून नाही. जसं एसटी मध्ये आता मला इथून पुण्याला जायचंय, समजा पुण्याला जायचंय म्हटल्यानंतर अर्ध तिकीट तरी मला काढावंच लागेल. आळंदीला खरं जायचं होतं, पण डायरेक्ट बस न मिळाल्यामुळं मी पुण्याचं तिकीट काढलं. मला आळंदीला जाता येणार नाही. जिथं तिकीट संपलेलं आहे तिथेच मला उतरावं लागेल पुढे. तसं ह्या जीवात्म्याचा प्रवास ज्या वेळेला संपतो त्यावेळेला या प्रवासामधून खाली उतरावं लागतं. वस्ती कर वस्ती आला चिकटून राहिलो तरी पण आपला प्रवास संपला की आपलं तिकीट संपलं की उतरावं लागतं. मग आपल्या आधी कधी आजोबाच्या आधी नातवाचं तिकीट संपतं. बेवडा असेल तर 25व्या वर्षी आजोबाच्या आधी त्याला प्रवास स्टॉप होतो त्याचा. कधी कधी आजोबा पंजोबा आधी जातात, कधी मुलाला जावं लागतं. असा हा प्रवास आहे. मग हा प्रवास करत असताना प्रवास संपलं की माणसाला जावं लागतं. एकदा काय झालं, वैकुंठामध्ये नामदेवरायांना वैकुंठाधीश विष्णू परमात्मा विनंती करत होते, नामदेवराया माझं एक म्हणणं आहे बाबा तुला. ज्या वेळेला नामदेवराया संत म्हणून अवताराला आलात त्यावेळेला तुम्हाला किती शतकोटी अभंग घ्यायचे होते, पण तुमचं ते कार्य आता अपूर्ण राहिलेले, पूर्ण अभंग झाले नाही. तर तुम्हाला काय करायचंय? देहू या ठिकाणी बोहलोबाच्या आणि कनकाई मातेच्या पोटी जन्म घ्यायचा आहे.
नामदेव राय म्हटले, हो देवा, मी जन्म घ्यायला तयार आहे, पण जेव्हा मी भुलोबा आणि कणकाई मातेच्या पोटी जन्माला जाईल त्यावेळेला मी स्वतःहून तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला मात्र मला घ्यायला यावं लागेल, तरच मी त्या ठिकाणी जन्म घेईन. कबूल केलं तुकोबराय. आणि तुकोबराय भोलोबा आणि कणकाई मातेच्या पोटी देहू या ठिकाणी जन्माला आले. ज्ञानोबरायांचं 22 वर्षाचं आयुष्य. ज्या वेळेला 22 वर्षे झालं, कार्य पूर्ण झालं की अवताराला पूर्ण विराम दिला आणि ज्ञानोबराय निघून गेले. माझ्या तुकोबरायांचं 42 वर्षाचं आयुष्य. 42 वर्ष संपत आले की तुकोबरायांनी देहू मधून देवांना हाक मारायला सुरुवात केली. आणि खरंच देवाची लवकर प्राप्ती व्हावी असेल, देव लवकर भेटावा असं वाटत असेल तर पहिलं कुठं जावं लागतं महाराज? हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून तुकोबराय म्हणू लागले, साधू संतांना, संताधिक ऋषींना विनंती करू लागले, तुम्ही संताधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार काय, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. संताधिक संत म्हटले तुकोबरायांना, तुम्हाला लवकर देवाबरोबर जायचं असेल तर आमच्यापेक्षा काहीतरी जवळचा तुम्हाला वशिला लावावा लागेल, आमच्याच्याने हे काम लवकर होणार नाही. मग वशिला कुणाकडे लावावा लागेल? गरुडाकडे लावावा लागेल. काय म्हणू लागले? गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी अनावा तो हरी, अनावा तो हरी. गरुडाकडे गेले आणि गरुडाला क्षमा याचना करू लागले, विनंती करू लागले, हे गरुडा काय कर, भगवंताची माझी लवकर भेट घालून दे, भगवंताला इकडे मला आता देहू मध्ये घ्यायला या म्हणावं, या जगाचा त्रास मला नको. गरुड म्हटला, बाबा ज्या वेळेस ड्रायव्हर बसेल, टू व्हीलरचं उदाहरण घ्या, ज्यावेळेस टू व्हीलर चालवणारा बसून किक मारतो त्यावेळेलाच गाडी स्टार्ट होते. आता बटन स्टार्ट गाडी आल्यात ते वेगळं, पण ते तरी स्टार्ट करावंच लागतं. आमचे मालकच त्या ठिकाणी नसतील तर मी काय करू शकतो? तुम्हाला याही पेक्षा जवळचा वशिला लावायचा असेल तर शेष भगवंताला जाग करा म्हटले. तुका म्हणे शेष जागे गेले, पाय पडले आणि शेषाने म्हटले, बाबा तू तर असं नाहीस त्यांचं, तू तुझ्या इतका जवळचा वशिला कुठलाच नाही. त्यावेळेला शेष भगवंत म्हणले, जाग करायचं फक्त काम करतो, पण देव तुमच्यापर्यंत लवकर येईल त्याची मी शाश्वती देऊ शकत नाही. मग काय करावं लागेल? तुकोबरायला फार मोठा प्रश्न पडला. त्यावेळेला शेष भगवंतांनी फार सोपा उपाय सांगितला बरं का, जे आपण करतो सर्वदा. शेष भगवंत म्हटले, अहो ज्यांचे पाय ज्या लक्ष्मीच्या हातामध्ये तिचा वशिला लावा. बरोबर आहे? आणि त्या लक्ष्मीचा वशिला लावला की तुमचं ताबडतोब काम होईल. मग काय केलं? एखाद्या वेळेला एखाद्या कलेक्टरकडे किंवा एखाद्या तहसीलदारकडे शेतकऱ्याचं काम असतं.
2-3 वर्षे ते कलेक्टर साहेब काही लवकर काम करत नाहीत किंवा तहसीलदार आपल्याला काय देणं घेणं नाही, पण काम काही होत नाही. हा शेतकरी डोकं चालवतो. म्हणतो आता मॅडमचा थोडा थोडा माझा परिचय, त्या मॅडमकडे जाऊन शिकायला याचा विचार करतो तो शेतकरी. एका दिवशी साहेब ऑफिसला गेलेले असतात. 11 वाजता हा शेतकरी शुक्रवारच्या बाजारामधून भल्या मोठ्या 2 बॅग माळव्याने भरतो. सगळं माळवं, फ्लावर, पत्ताकोबी, कोथिंबीर, जे काय आपण आठवड्याची भाजीपाला आणतो तेवढी आठवड्याची भाजी घेतो. 2 पिशव्या तुडुंब भरतो आणि समोरच्या गेट मधून येतो. समोर वॉचमॅन बसलेला असतो. वॉचमॅन विचारतो, बाबा कुणी म्हणत? तो शेतकरी म्हणत असतो, साहेबांच्या मालकीनेला भेटायचं, एवढा वानवळा द्यायचं. हो माझं ऐकताना माझं लक्ष देऊ, एवढा वानवळा द्यायचाय. वानवळा म्हटल्याबरोबर तो वॉचमन त्याला जा बाबा म्हणतो, द्या वानवळा. आतमध्ये जातो, बेल वाजवतो. बेल वाजवल्याबरोबर साहेब त्यांच्या मालकी मिसेस म्हणजे कलेक्टर साहेब येईल, डॉक्टर झालं, डॉक्टर येईल, शिक्षक झालं, मास्तर येईल पाहिजे, असं काही आपल्या पदव्या लावलेल्या आहेत. त्या साहेबी बाहेर येतात, दार उघडतात. कोण बाबा तुम्ही? मी आमच्या गावचा आहे आणि शेतात एवढी भाजी आलेली आहे. ते म्हटलं पाहिलं बाईसाहेबांना वानवळा द्यावं म्हणून. बाईसाहेब भाजी बघून खुश होतात. बरं का, कोणत्याही महिलांना भाज्या भरपूरच आवडतात घरात. या बसा. त्या माळव्याच्या 2 पिशव्या ठेवतो तो खाली, सोफा सेटवर बसतो आणि पाणी वगैरे आणतात. त्या चहा करू का? चहा नको काही, मी आताच चहा घेतलेला आहे. मग कसं काही येणं केलं तुम्ही? वानवळा घेऊन जावं म्हटलं. मग कशासाठी वानवळा? तरी एक काम होतं बाईसाहेब साहेबाकडे, 3 वर्ष झालं फाईल पडू नये, पण त्या कामाकडे काम काही माझं होत नाही. म्हटलं बाईसाहेबांना एकदा काम सांगून झालं तर झालं. एवढा शब्द बाईसाहेब ऐकतात आणि म्हणतात, जा तुझं झालं का माझा. संध्याकाळी साहेब आले की साहेबांना सांगते, का हो ते आमच्या गावचे शेतकरी आले होते, 2 बॅग भरून पिशव्या त्यांनी माळवा आणलं. 3 वर्ष झाले बिचाऱ्या शेतकऱ्याची फाईल पडू नये, तुम्ही थोडं त्याच्याकडे लक्ष द्या. साहेब मालकीनेला 2च मिनिटामध्ये उत्तर देतात, त्याचं काम झालं म्हणून समजू द्या. आणि दुसऱ्या दिवशी गेल्याबरोबर शिपायाला सांगतात, पहिलं त्या शेतकऱ्याची फाईल माझ्या टेबलवर आण, आजच्या आज त्याचं काम केलं पाहिजे. आणि त्याच दिवशी त्याचं काम होतं. कुणाचं वशिला? लक्ष्मीचं. पाय लक्ष्मीचे हाती, तिशी यावे काकुलती, वेगी आणावा तो हरी मदतीना देव तुम्ही. त्या लक्ष्मी मातेला शरण गेल्यानंतर भगवंत मात्र म्हटले, आता जावंच लागतंय आपल्याला. कोण म्हटलं? विष्णू परमात्मा वैकुंठातून. कसं जायचंय? फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी भगवंत आले वैकुंठातून तुकोबारायांना द्यायला. आणि तुकोबारायांच्या कानावर बातमी पडली. देव म्हटले, तुकोबा तुम्हाला घ्यायला आलोय, तुमचं कार्य आता पूर्ण झाले, अभंग लिहून पूर्ण झाले, चला. तुकोबाराय म्हटले, देवा आताच नाही. कधी येता? मग एकादशीच्या दिवशी. एकादशीच्या दिवशी नाही तर जागर कीर्तन करायचं असतं देहूमध्ये. देवा तुम्हाला काय मुहूर्त काही कळतं का नाही? एकादशी झाली, द्वादशी झाली, देव तिथंच वाट बघू लागले. मग देवाला वाटलं, खरंच यांना होळीची पुरणपोळी खायची इच्छा राहिली वाटतं जिजाबाईच्या हातची. पुरणपोळी खाल्ल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी येतो. होळी झाली, पुरणपोळी खाल्ली आणि प्रतिपदेच्या दिवशी देव. तुकोबाराय म्हटले, आज पण नाही येणार. तेव्हा कधी येणार आहे? उद्या विजेच्या दिवशी येणार आहे. जेव्हा भगवंतांनी वाट पाहिली तेव्हा तुकोबारायांनी काय म्हटलं? वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. खूप वेळ झाला माझा पांडुरंग वाट पाहतोय. देहूमध्ये स्वतःचा पुष्पक विमान घेऊन पांडुरंग परमात्मा आलाय. मला वैकुंठात देव आता जायची वेळ आलेली आहे. देहू मध्ये पूर्ण भजनी मंडळ, देहूच्या पूर्ण लोकांना वाऱ्यासारखी बातमी पसरली. एका बाजूला विमान आहे, एका बाजूला भगवंत आहेत त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला देहूतले काही साधक तुकोबारायांना म्हणू लागले, तुकोबारा आता तुम्ही चालला, आम्हाला दुःख देऊन चालला. पण तुकोबाराय म्हटले, दुःख नाही रे बाबा,
आयुष्यामध्ये जे मला कमवायचं होतं, मला जे मिळवायचं होतं, ज्या हेतून मी या ठिकाणी वैकुंठात भगवंताला आश्वासन देऊन आलो होतो, ते माझं कार्य पूर्ण झालं, माझी इच्छा पूर्ण झाली. आता काय झालेलं आहे म्हणून मला जायचंय हे प्रथम चरणामध्ये ज्या भगवंताच्या हातून त्रेतायुगामध्ये रावणाचा अंत झाला, द्वापार युगामध्ये द्वारकाधीश प्रभूकडून कंस, शिशुपाल, वक्रदंत यांचा शेवट झाला. त्या वक्रदंताला, शिशुपालाला, कंसाला, रावणाला यांना सर्वांना अधिकारी माझा शेवट बोलत म्हणल्याचा पण तुम्हाला का हा भगवंताच्या हातून अंतकाळ आहे त्यांचा. अंतकाळेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळच्या वेळेला भगवंताचं नाव येणं, मी म्हणते प्रपंच करणं पाप नाही. कर्म हे भगवंताने आपल्याला घालून दिलेले, पण कर्म अंतकाळच्या वेळेला डोक्यात ठेवणं हे मात्र पाप आहे. अंतकाळच्या वेळेला भगवंत डोक्यात ठेवला, त्याचा शेवट गोड झाला. मग आपण म्हणतो बाबा एकादशीच्या दिवशी गेलो, किंवा आज एकादशी कोणती मोक्षदा एकादशी आहे, आणि शिवाय आज गीता जयंती आहे.
एका मातेचं पुण्यस्मरण आहे, ज्या मातेनं आपल्या मोजक्या मुलांना जन्म दिला आणि त्या आईच्या ऋणातून उतराई होण्याचं एका मातेचं स्मरण आहे. आणि शास्त्रामध्ये एकूण 16 माता सांगितल्यात की ज्या मातेनं जगाचं कल्याण केलं आणि परमोच्च ज्ञान ज्या मातेनं जगाला दिलं त्या मातेचं नाव आहे गीता माता. त्या गीता मातेची आज जयंती. बोला गीता माता की जय. त्या गीतेची आज जयंती आहे. मग आपण म्हणतो एकादशीच्या दिवशी गेले की हो, पण अरे आयुष्यभर एक दिवस सुद्धा मांसाहार करण्याचा सोडला नाही. सकाळ संध्याकाळ बाटलेला स्पर्श केल्याशिवाय तो झोपला नाही. आणि एकादशीच्या दिवशी गेला म्हणजे त्याचा मृत्यू झाला नाही. काही माणसं म्हणतात बाबा 4-5 हजार माणसं मातीला होते की हो, काय पुण्यवान आहे, त्याचा शेवट गेला. अजिबात नाही त्याचा शेवट हो, अजिबात नाही त्याचा शेवट. काय माणसं 5,000 मातीला आले म्हणून त्याचा शेवट गोड झाला का? अहो मुलानं फक्त लक्ष्मी उधळीत नेले अंत्ययात्रेला. आजकाल पैसे उधळतात आपण, चुकीचे. आताच मी सांगितलं पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुलती. ती लक्ष्मी जर पायानं तुडवत आपल्या माता पित्यांच्या पूर्वजांच्या अंत्यसंस्कार जर करत असेल तर तो विष्णू परमात्मा आपल्याला प्रसन्न कशी होईल? तुमच्या पायावर नतमस्तक होऊन सांगते की अंत्ययात्रेमध्ये कधी लक्ष्मी उधळू नका, पायाखाली पैसे टाकू नका. हे मी या व्यासपीठावरून सांगते. आपण मुरमुरे उधळतो. अन्न हे परब्रह्म आहे. अन्न हे परब्रह्म आहे. काही ज्या अंधश्रद्धेच्या पोटी आपण ज्या रूढी करतो त्या बंद करायचं काम सुद्धा आपल्या हातात आहे. आणि ते बंद व्हावं माझी हे व्यासपीठावरून इच्छा आहे. ते मुरमुरे सुद्धा किती जणांच्या पायाखाली तुडवले जातात, किती पायंदळे. ज्या मुरमुऱ्याला आपण काल्याच्या प्रसादामध्ये काय करतो, दहीहंडीमध्ये दही आणि मुरमुरे घालतो आणि तो काला जे वैकुंठात भगवंताला मिळत नाही ते पृथ्वी तलावर समजाच्या संगतीमध्ये मिळतो, त्या मुरमुऱ्याला आपण पायंदळी तुडवतो. मग माझ्या लेखाने 2,000 नाही 50,000 रुपये अंत्ययात्रेच्या वेळेला उधळले म्हणून माझा शेवट गोड झाला का? अजिबात नाही. बापय बाप. तुकोबाराय म्हटले माझा शेवट गोड झाला, पण कशामुळे झाला? द्वितीय चरणामध्ये
माझा शेवट गोड झाला म्हणजे मला आनंद झाला. का झाला तर आलो निजाच्या माहेर. माहेर कशाला म्हणायचं, सासर कशाला म्हणायचं हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. मुलगी माहेरला जाताना कधीच रडत नाही, सासरला येताना रडल्याशिवाय राहत नाही. नीज माहेर म्हणजे ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे त्याच ठिकाणी जाणं, त्याला नीज असा शब्द आहे. मग माहेरात कोण कोण असतं? माहेरात पिता असतो, आई असते, बहीण असते, भाऊ असतो. आणि सासरला कोण कोण असतं? सासू असते, सासरा असतो, पती असतो, दीर असते, नणंद असते, जावा असतात. ज्या वेळेला कन्या माहेरला जाईल त्यावेळेला सर्वांच्या आधी झोपते, सर्वांच्या आधी तिला जीव घालते. माहेरात एक आली ती म्हणजे बेटा तू थकून आलीस. सून मात्र सासऱ्यांचं जेवण, सासूबाईचं जेवण, पतीचं जेवण, दिराचं जेवण, जेवण झाले की सगळ्यांची अंथरुणं करून देणं, त्यांच्या त्यांच्या बेडरूम मध्ये पाण्याचा तांब्या भरून ठेवणं, औषध घेतली काही स्मरण करून देणं. सून सून म्हणते मी. आणि सर्वांची जेवण, सर्वांची तजवीज झोपण्याची सोय झाली की मग शेवटी स्वतःचं जेवण, भांडे घासणं आणि झोपायला तिला किती वाजतात? 11:45 वाजतात. 11:30 तर निश्चितच माझ्या माहितीप्रमाणे. आणि सून आहे म्हणून उद्या सकाळी सर्वांच्या आधी लवकर उठते. लेक मात्र माहेरात आली की सर्वांच्या नंतर उशिराने उठते. सून पहाटे उठून सर्व काम करून, स्वयंपाक करून, नाश्ता पण होतो ज्येष्ठांचा, तरी माहेरी आलेली लेक उठत नाही. त्यावेळेला लहान भाऊ जातो आणि बेडरूम मध्ये जाऊन म्हणतो, अगं ताई उठणार, 9 वाजले, बघ दिवस कुठं आलाय. वर आला दिवस. त्यावेळेला किचन मध्ये स्वयंपाक करणारी आई म्हणत असते, अरे गोट्या, माझ्या लेकीला उठू नको लवकर, लेकरू माझं थकून आलंय, तिकडे सासरला काम करून करून तुला काय लागलंय रे उठवायला? माझ्या लेकीला झोपू दे, तिला विश्रांती घेऊ दे, आत्ताच उठू नको. त्याला म्हणतात. मग हा एवढा कळवळ करणार, एवढी तुमची काळजी घेणार कुठं आहेत आपल्या? आपण कुठून आलो? ज्या भगवंतापासून आपण आलो त्या भगवंताचं माहेर कुठे? साधू संतांचं तर आहे, पण आपल्या प्रत्येक जीवाचं माहेर आहे. त्या माहेरचं नाव आहे काय? ते जम्बू द्वीपामध्ये बसवलेले आहे. जम्बू या द्वीपा माझी, बोला, एक पंढरपूर गाव का, धर्माचे नगर देखो, विठू पाटील त्याचे नाव का. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. मग जम्बू द्वीपामध्ये जे पंढरपूर गाव आहे, मग ते खरंच माहेर आहे का? याला काय प्रूफ आहे ना प्रूफ? पंढरी माझे माहेर साधनी, ओमी अखंड देवा.
करी तसे पाप भंगा, भाऊ कोण आहे पुंडलिक, राही बनलो त्याची ख्याती काय सांग. मग ते माहेर आहे आपलं साधू संतांचं, आणि आपलंही तेच माहेर आहे. जसं गंगेचं माहेर हे काय आहे, समुद्र आहे, समुद्र. तुम्ही म्हणाल कसं काय, गंगेचा जन्म समुद्रापासून आहे. तुम्ही म्हणाल चूक आहे काय तुमचं, डोंगरापासून गंगा उगम पावते, तुम्ही समुद्र कसं काय पाठवलाय. पण गंगेचा ओढ्याचा जन्म समुद्रापासून आहे. ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये प्रखर ऊन पडतं त्यावेळेला समुद्राच्या पाण्याची वाफ बनते, आणि ती वाफ वर आकाशात गेल्यानंतर तिचं ढगामध्ये रूपांतर होतं, आणि जेव्हा ज्या वेळेला त्या ढगाला थंड हवा लागेल त्यावेळेला ते पाऊस पडतो, आणि तो पडलेला पाऊस डोंगरावर पडतो, आणि डोंगरामध्ये मुरलेलं पाणी असतं ते उगम पावतं, त्याला गंगा म्हणतो. मग गंगेचा जन्म कुणापासून आहे, डोंगरापासून का समुद्रापासून, समुद्रापासून. मग या गंगेचा आवेग समुद्र कधीच करत नाही, ओढ्याचा आवेग समुद्र कधीच करत नाही. गंगा गेली सिंधू पाशी, त्याने आवेग दिशी असं कधीच ऐकलेलं नाही. तद्वत त्या न्यायाप्रमाणे एखाद्या लेकीवर सासरी वाईट प्रसंग आला, एखाद्या लेकीचे लग्न झालं, 3-4 वर्ष लग्नाला झाले, 4 वर्षामध्ये एखादं मूलबाळ झालं, आणि अचानक तिचे पती ऍक्सिडेंट मध्ये झाले. तरुण असते बिचारी 20-22 वर्षाची, आणि सासू सासरे रोज मोलमजुरी करत असतील. त्या घरामध्ये जाऊ नसेल, दीर नसेल, नणंद नसेल, आणि म्हातारे सासू सासरे असतील तर तिला सांभाळणं खूप अवघड होतं त्या तरुण सुनेला. ते म्हातारे सासू सासरे म्हणतात, बाई आता आमच्याच्यानं तुला सांभाळणं होत नाही, जा बाहेरला निघून. त्यावेळेला जगातले सर्व दरवाजे तिला बंद झालेले असतात, फक्त बापाचा दरवाजा एकटा रिकामा असतो, आणि बापाच्या दरबारात गेल्यानंतर आपल्या सासरची कहाणी बेटा सांगते. त्यावेळेला बाप तिला कधीच हाकलून लावत नाही, बेटा मला एक लेकरू आहे ना, माझ्या लेकाला 4 एकर जरी जमीन असली तरी बाळा माझा दुसरा मुलगा म्हणून मी तुला सांभाळ करील, आणि या 4 एकर मध्ये 1 एकर जमीन तुझ्या नावची करील, राहा माझ्या इथं. बाप तिचा कधीच आवेग करत नाही, ते माहिती. तसा भगवंत आपण जर देवाजवळ गेलं तर आपण खरंच त्याचं लेकरू बनून गेलं तर देव आपला कधीच आवेग करत नाही. त्या न्यायाप्रमाणे काय झालं, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. मग अशा निजाच्या माहेराकडे आपल्या वडिलांकडे गेल्यानंतर तिच्या पदरामध्ये दुःख शिल्लक राहतं का, अजिबात नाही. हेच श्री चरणामध्ये तुकोबा
प्रपंचामध्ये दुःखच दुःख आहे, संसारामध्ये दुःखच दुःख आहे. संत म्हणतात हा जीव आहे ना, जीव जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला प्रपंच रूपी दुःखामध्ये गुरफटत असतो. जीव रूपी वधू जेव्हा प्रपंचात येते तेव्हा तिला कोणाचीच ओळख नसते. या जीवाला येवनी वराडनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. कुणाचीच ओळख नसती. कोण नवरा, कोण सासू, कोण सासरा, कोण नणंद, कोण जाऊ, हे कोणाचीच ओळख नसते. या जीवरूपी वधूला ओळख नसती. पण ओळख नसली तरी पूर्ण माहेरचा त्याग करून आडनावासहित त्याग सावधान झाल्याबरोबर ते जीवरूपी वधू प्रपंचात येते. त्यावेळेला जन्माला येण्याच्या आधीपासूनच दुःख आहे या जीवाला. गर्भाशयातलं दुःख वेगळे. म्हणून काही ठिकाणी हा जीव म्हणतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उपवोनी आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. हा उलटा टांगलेला जीव ज्या वेळेला मातेच्या गर्भाशयामध्ये सतत फिरत असतो, गर्भाशय म्हणजे नरक आहे, नरकवासात फिरत असतो. आणि ज्या वेळेला 9 महिने जवळ येतील, 7 महिन्यानंतर डोक्याचं वजन ज्या वेळेला जास्त होतं त्यावेळेला उलटा टांगला जातो. वजन डोक्याचं जास्त असल्यामुळं आणि उलट टांगलं नरकामध्ये हा जीव की मग मात्र वेदना होतात. तर त्यावेळेला म्हणतो, एक वेळा करी या दुरिताचे जाळे उभवणी. बरं, गर्भाशयापेक्षा जन्मताचं दुःख जास्त. जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः, अंतकाले च महादुःखम जातुहि जातुहि. अहो, गर्भाशयातल्या दुःखापेक्षा जन्मतानाचं दुःख जास्त आहे. मदाला समंते नवमास कष्टलाशी, दहाव्यानं प्रसूत झाली. आणि वृद्ध अवस्थेतलं या तिन्ही पेक्षा जास्त आणि अंतकाळामध्ये तर महादुःख आहे. मग हे तर दुःख आहे, पण पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा गर्भाशयामध्ये जीव म्हणून जन्माला येणं हे सुद्धा दुःख आहे. आणि संसार यालाच म्हटलंय साधूच्या भाषेमध्ये, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे संसार आहे, याला संसार म्हटलेले. आणि पुन्हा पुन्हा जन्मा यावे, किती व्हावे फजित, ही फजिती सहन होत नाही. आणि ही फजिती जर बंद करायची असेल, उपजते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे जर सायकल बंद करायची असेल, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा
हे जर बंद करायचं असेल तर काय करावं लागेल? शेवटच्या वेळेला भगवंत पांडुरंगाने मला आश्वासन दिलं होतं वैकुंठामध्ये की मी तुम्हाला घ्यायला येईन आणि पांडुरंगाने मला घ्यायला यावं यासाठी मी आयुष्यभर अभ्यास केला आणि पांडुरंग प्रत्यक्ष मला पुष्पक विमान घेऊन देहू या ठिकाणी घ्यायला आले म्हणून माझा शेवट झाला प्रथम दुसरं चरण का गोड झाला त्याचं दुसरं कारण आहे आलो निजाच्या माहेरा मामे वंशे जीव लोके प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश अवतार आहे मग प्रत्येक जीवाचं माहेर अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्या जवळ गेलो आणि माझ्या माहेरला गेल्यामुळं एक माझा शेवट गोड झाला
माहेरचा जर रस्ता चुकला तर मग शेवट मात्र गोड होत नाही. जायचंय मुंबईला आणि काढलं तिकीट पुण्याचं किंवा दुसरीकडचं तर आपल्याला मुंबईचे आता किंवा मुंबई सापडणार नाही. तसं प्रवास चुकला आपला की मग शेवट गोड होणार नाही. पण माझं तसं झालं नाही. मी योग्यच प्रयत्न केला आणि त्यामुळं मी माझ्या माहेरला गेलो आणि जे आयुष्यभर या प्रपंचामध्ये मी दुःख भोगलं ते दुःख भोगायची आता गरज राहिली नाही. किती वेळ अजून 10 मिनिट आहे का? 15 मिनिट. एखादी मुलगी असते बरं का, आणि दुर्दैवाने एखाद्या वेळेला गरिबाच्या घरी तिला देण्यात येतं. का? चौघ भावंड असतात, 4 भाऊ. घरी इंबिन 3-4 एकर जमीन असते. वडील वयोवृद्ध झालेले असतात आणि वडिलांकडून त्या 3 मुलांना काही शिकवणं होत नाही. ते मुलं दररोज दुसऱ्याकडे मजुरी करतात. त्यांचा विवाह होतो आणि त्या पत्न्यांना सुद्धा आपल्या पतीबरोबर मजुरीला जावं लागतं. ते महसूल भेटते. त्या 3 भावंडांना वाटतं आपल्या सगळ्यात लहान भाऊ आहे, धाकटा भाऊ आहे, आपण थोडं थोडं मजुरी करून त्याच्यातले 4 पैसे बचत करू आणि आपल्यासारखं कष्ट त्या भावाला नको रे, त्याला चांगलं शिकवू आणि आपण नोकरीला लावू. म्हणून ते 3 मोठे भाऊ त्याला चांगलं पदव्युत्तर करतात की आता त्याने नोकरीला लागावं म्हणून आणि एखादा डिप्लोमा कंप्लीट करतात. आणि जवळच्याच खेडेगावच्या एखाद्या पित्याला वाटतं त्या घरी जाऊन मागणी घालतो. तो पिता श्रीमंत घरचा बाप असतो. पित्याला वाटतं 3 भावंडांनी चांगलं शिकवलं, डिप्लोमा कंप्लीट केलाय, या मुलाला नोकरी लागल या अपेक्षेनं श्रीमंत बाप त्या मुलाला आपली मुलगी देऊन टाकतो की आज नाही 4 महिन्यानं नाही 6 महिन्यानं नाही वर्षाने तरी तो आपल्या पायावर उभं राहील. लग्न विवाह पूर्ण संपन्न होतो. येती जाती होती ती नववधू, नवीन आलेली नवरी आणि आल्यानंतर त्या 3 जावा असतात. त्या जावाशी संभाषण चालू होतं तिचं. त्या 3 मोठ्या जावा तिला चिडवत असतात. का ग, तुझे वडील एवढे श्रीमंत, एखाद्या कलेक्टरला किंवा क्लास ऑफिसरला तुझ्या वडिलांनी दिलं नाही, काय करंट त्या कपाळाची आहेस का ग? ती म्हणते का हो तसं मला बोलता तुम्ही? त्यावेळेला ते मोठ्या जावा म्हणतात, अगं कधी मजुरी मिळते, कधी नाही मिळत. कधी मजुरी जर नाही मिळाली तर एका दिवशी ह्या पोटाची खळगी शांत करण्यासाठी, पोट शांत करण्यासाठी जेवण तर मिळत नाही, पण गटागटा तांब्यावर पाणी पिऊन जठराग्नी शांत करून चंद्रमुळी झोपडीमध्ये आम्हाला झोपावं लागतं. एवढं दुःख आहे या घरामध्ये, दुःखच दुःख आहे. पोटभर जेवण मिळत नाही, अंगाला 2 साड्या कधी मिळाल्या नाही आमचं लग्न झालं तेव्हापासून. बाकीचं तर शानचोक जाऊ दे आणि तू फार करंट त्या कपाळाचे, आमच्यासारखं दुःख तुला आयुष्यभर भोगावं लागेल. त्यावेळेला ती नववधू त्या 3 जावांना एका शब्दात उत्तर देते, तुम्ही मला चिडवताय ना, मला सुद्धा दुःख आयुष्यभर भोगावं लागेल. तू करंट त्या कपाळाचे, मी तसा अजिबात करणार नाही. माझे वडील अतिशय श्रीमंत आहे, उदार आहे, दिलदार आहे. माझ्या प्रपंचामध्ये ज्या सुखाच्या साधनं आहेत ते साधनं संपादन करण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे जाईल, त्यांच्याकडून पाहिजे तेवढी संपत्ती आणेन आणि माझा संसार सुखाचा करेन. त्याच्यामुळे मला तिथे दुःख भोगण्याची अजिबात गरज पडणार नाही. त्याप्रमाणे माझे संत म्हणतात की हा दुःखरूप जरी संसार असला तरी आम्ही एकदा माहेरला गेलं ना, माहेरच्या बापाकडून, आमच्या पित्याकडून हा सुखरूप संसार करण्याचे नाती ते सायाचा आम्ही घेऊन अवघाचे संसार सुखाचा करे
क्षम मी देईन पांडुरंगा. माझा जो हक्क आहे, माझा जो हिस्सा आहे ते तिथे जाऊन मागत आणि माझा संसार सुखरूप करीत दुःखरूप. त्याप्रमाणे संत म्हणतात, म्हणून शेवटच्या चरणामध्ये काय म्हटले, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. या वाणीनं या दुःखरूपी प्रपंचामध्ये सतत दुःख 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 म्हणून जी वाणी म्हणत होती ती आता वाणी, त्या वाणीनं दुःख रूपाचं वर्णन करायला आता शिल्लक राहिलं नाही. कारण आमची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि आम्ही बाहेरला आल्यामुळं, भगवंताची भेट झाल्यामुळं माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. ज्ञानेश्वर तुका म्हणे वाणी
पुण्यस्मरणानिमित्त एवढंच सांगू इच्छिते की आई वडील जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांची सेवा करा. ज्याच्या घरामध्ये आई वडिलांचा पलंग आहे आणि जो आई वडिलांची सेवा करतो ना त्याच्या इतका श्रीमंत माणूस जगामध्ये कोणीच नाही. पण ज्याचा 7 कोटीचा बंगला आहे, 200 एकर जमीन आहे, पण मायबाप वृद्धाश्रमात आहे, त्याच्या इतका दरिद्री करंट्या नशिबाचा जगामध्ये कोणीच नाही. काही करू नका, एकादशी आहे, एकादशी करू नका, देवाची पूजा करू नका, कुठलंच दुसरं धार्मिक कार्य करू नका, फक्त मायबापाला सांभाळा. मायबापाला 2 वेळचं पोटभर जेवण आणि अंगभर वस्त्र मरेपर्यंत द्या. निश्चितच पांडुरंग परमात्मा
तुमच्या दरवाजाची कडी वाजवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आजच्या कीर्तनामधून ज्यांनी ज्यांनी आपल्या सासूंना सुना तिरस्कार करीत असतील त्या सासूला आई म्हणून सांभाळा. ती सासू निश्चितच तुम्हाला लेकीचं प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता महारुद्र हनुमंतरायाच्या चरणी समर्पित. तसेच वैकुंठवासी आई साहेब सुवाबाई नरहरी शेख यांच्याही चरणी झालेली सेवा समर्पित करते. शेख परिवाराकडून ज्या कीर्तनाच्या माध्यमातून जे पुण्य आतापर्यंत प्राप्त झालं ते सर्व पुण्य शेख परिवाराच्या आईच्या चरणी समर्पित हवं ही भगवंत चरणी प्रार्थना करते. आज सर्वांना माहीत आहे मी काही कीर्तनकार नाही, कुठला पंडित नाही, पण बोलवल्याशिवाय शेकोटीकरांनी हाक मारली की आल्याशिवाय राहत नाही. अशा आज कीर्तनाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे उत्कृष्ट मदन वादक आमचे अरविंद महाराज, नंतर दुसरे मदन वादक मगरवाडेकर आणि इकडे तुकाराम महाराज महाराज, तसेच उत्कृष्ट असे मगरवाडेकर पूर्ण भजनी मंडळ. आता कार्यक्रमाचा आपल्या परिवाराचा असल्यामुळं अनंत महाराज आदरणीय, तसेच इकडे आमचे अंधळे महाराज उपस्थित आहेत त्यावरून, नंतर तुमचे दत्ता महाराज आदरणीय, तपशे महाराज, नंतर पूर्ण गावातील भजनी मंडळ आणि उपस्थित असणारे मातृतुल्य आणि पितृतुल्य सर्व श्रोते वर्ग यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करते. ज्या पतीच्या आदेशामुळे मी आज उंबरठ्याच्या बाहेर जाऊन माझ्या मनात असेल ते कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं कार्य करते. या पतींच्या चरणी सुद्धा माझी झालेली सेवा समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण